अनलिमिटेड या पाठच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात काही सविस्तर बातम्यांचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात आपण करतो आहोत आत्ताच्या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्यांनी। विशेष म्हणजे या दोन्ही बातम्या कोकणातल्या आहेत। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप आहे। आमदार वैभव नाईकांनी पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। दुसरीकडे रत्नागिरीत कोलकाता घटनेची पुनरावृत्ती घडली आहे। नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। या घटनेविरोधात संतप्त नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। सविस्तरपणे या दोन्ही घटना आपण बघणार आहोत। पुतळ्याविषयी सुरुवातीला बोलूया। मालवणच्या राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले। मालवण इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईकांनी तोडफोड केलेली आहे। पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती, त्यामुळे या विभागाचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। काहीच महिने झाले होते या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली होती, तिथलं सुशोभीकरण डागडुजी करण्यात आलेली होती आणि असा असताना पुतळा कोसळलाच कसा असा प्रश्न उबाटाकडून विचारला जातोय। वैभव नाईकांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि मालवण सिंधुदुर्ग इथलं जे कार्यालय आहे सार्वजनिक विभागाचं त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे। शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे। आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये, या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये, या पुतळ्यामध्ये जो काही हलगर्जीपणा असेल, आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं, लोखंडी वापरलं गेलं, ते 6 महिन्यात वर्षभरातच खरं तर गरजतं। आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे। आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा, आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा? भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे। लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे, महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र सुद्धा पोखरून काढलेला आहे। हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही। या घटनेचा आम्ही निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा तुमच्या आमच्या सामान्य जनतेचा अपमान आहे आणि या अपमानासाठी भाजपला कधीही महाराष्ट्राची जनता, देशाची जनता माफ करणार नाही।